डॉक्टर प्रिया पारेख यांच्या माध्यमातून बुधवारी नेहरू ऑडिटोरियम मध्ये मी टू वी मिशन 2034 इंटरनॅशनल मेन्स डे साजरा करण्यात आला। हे सलग तिसरे वर्ष असून मेन एम्पॉवरमेंट व जेंडर न्यूट्रॅलिटीवर ते काम करतात। पुरुष हा फक्त बलवान नव्हे तर संवेदनशील पण असतो। त्याच्या भावना व्यक्त करताना त्याला अपराधी वाटले नाही पाहिजे। त्याला मनमोकळेपणाने त्याच्या भावना व्यक्त करता आल्या पाहिजे। किशोर अवस्था व तारुण्यात येणाऱ्या प्रवासात समस्या व संवाद आपल्या वडिलांशी कसा साधावा याचं वर्कशॉप घेतलं गेलं। अनेक शाळांनी सुद्धा त्यांना निमंत्रण दिले आहे। आय इन्स्पायर अवॉर्ड सीझन 3 या पुरस्काराद्वारे वेगवेगळ्या श्रेणीतील लोकांना सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रम प्रसंगी जगदीश मुळीक, भाग्यश्री देसाई, डॉक्टर उदयन दीक्षित, तुषार रमानन हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते। फाउंडर डायरेक्टर डॉक्टर प्रिया पारेख, डायरेक्टर देवर्षी चक्रवर्ती यांनी आणि टीमच्या माध्यमातून कार्यक्रम अतिशय परिपूर्ण असा सादर केला गेला। मिस्टर विस्कर्स दाढी मिशा कॉम्पिटिशन मध्ये देवेंद्र खोले आणि विनोद सोनवणे हे विजयी घोषित झाले। आरजे बंड्या यांनी उत्तम अँकरिंग करत प्रेक्षकांची मने जिंकली। काय सांगाल तुम्ही? मेन्स करता हा एक आगळा वेगळा उपक्रम राबवलेला आहे, काय सांगाल त्याविषयी? थँक्यू प्राजक्ता. मी डॉक्टर प्रिया पारेख, फाउंडर डायरेक्टर मी टू वी मिशन 2034 मेन एम्पॉवरमेंट अँड जेंडर न्यूट्रॅलिटी 2019 पासून काम करते आहे। आजचा आपला विषय प्युबर्टी विथ बॉईजचा आहे आणि मला खूप अशी इच्छा आहे की प्रत्येकाने हा विषय समजून घेऊन त्याला खूप सारा सपोर्ट करावा। पहिले तर मेन एम्पॉवरमेंट हा विषय मुळात युनिक आणि वेगळा आहे आणि पुरुषांसाठी काय करताय तुम्ही असा मला बरेच लोक प्रश्न विचारतात। हा कार्यक्रम आज आपण जो केला आहे तो मिस्टर विस्कर्स म्हणजे दाढी मिशांची कॉम्पिटिशन ठेवली आहे का? कारण प्रत्येक वेळेस पुरुषाला दाढी आणि मिशी असली म्हणजेच तो खरा माणूस किंवा खरा मर्द, ही जी कॉन्सेप्ट आहे ही आम्ही ब्रेक करायचा प्रयत्न करतो आहे। प्लस मेन एम्पॉवरमेंट म्हणजे प्रत्येक पुरुषाला रडायची किंवा त्याच्या भावना व्यक्त करायची परमिशन असली पाहिजे आणि हाच चेंज ऑफ माइंडसेट आपल्याला या पूर्ण कार्यक्रमातनं पुढे आणायचा आहे। साधारण किती पार्टिसिपेट आता इथे आलेले आहेत? म्हणजे तुम्ही हा जो उपक्रम राबवता याच्यामधून तुम्ही वेगवेगळे संदेश तर देतात, पण याला सपोर्ट किती मिळतोय? आज आपल्याकडे मिस्टर विस्कर्स साठी 15 दाढी मिशनवाले मेन वॉक करतात आणि आय इन्स्पायर अवॉर्ड साठी आपल्याकडे ऑलमोस्ट 50 एक रजिस्ट्रेशन आलेले, त्यातले 15 लोकांना अवॉर्ड मिळतो आहे। पण जर तुम्ही म्हटलं ते आज मोठ्या मोठ्या ग्रुप्सवरती लाखो लोक जॉईन करतात, पण अजून मेन एम्पॉवरमेंटला तेवढा असा प्रतिसाद मिळत नाहीये। कारण मलाही खरंच माहित नाही, पण कुठेतरी मी चुकत असेल किंवा मग पुरुषांसाठी काय करतायत, काय गरज आहे का, हाही प्रश्न प्रत्येकाला पडतोय आणि तो आता आपण थोडासा दूर करायचा आणि प्रतिसाद द्यायचा मी टू वी मिशन 2034 ला। सो माननीय जगदीश मुळीक सर मला पहिल्यापासूनच सपोर्ट करतायत, यावेळेस ते माझे चीफ गेस्ट म्हणून पण आले आहेत। भाग्यश्री देसाई या ऍक्टर प्रोड्युसर मराठी फिल्म्सच्या आहेत, त्याही मला डे 1 पासून सपोर्ट करतायत आणि असे बरेच मान्यवर मला पहिल्या दिवसांपासून खरं म्हणजे खरंच सपोर्ट करतायत। फक्त तो सपोर्ट आता वाढला पाहिजे आणि फक्त 3 आणि 4 नाही तर 3 आणि 4 लाख लोकांनी परत आपल्या बरोबर एकत्र चालायचंय। यामधून तुम्ही जे मेन्स आहेत त्यांना नक्की काय संदेश देऊ इच्छिता? सो या वर्षीचा आपला संदेश किंवा आपण जे काही या वर्षीचा अजेंडा आहे तो आहे लेट्स टॉक प्युबर्टी विथ बॉईज। म्हणजे काय की आपण फक्त मुलींना प्युबर्टीच्या चेंजेस बद्दल सारखं सांगतो, मेड बी स्कूल, मेड बी कॉलेजेस, पण मुलांशी हा विषय कोणीच बोलत नाही आणि त्यांचे वडीलही त्यांच्याशी बोलत नाही। तो विषयावरचे आपले वर्कशॉप्स यावर्षी झालेले आहेत, आपल्याला बऱ्याच शाळांनी सुद्धा इन्व्हिटेशन दिलेलं आहे। सो या वर्षीचा अजेंडा खूप क्लिअर आहे, लेट्स टॉक प्युबर्टी विथ बॉईज। मुलांशी सुद्धा गप्पा मारणं खूप गरजेचं आहे। डॉक्टर प्रिया पारेख आणि त्यांच्या फाउंडेशनच्या वतीनं आज हा मी टू वी मिशन 2034 हा आयोजित करण्यात आला आहे। मी डॉक्टर प्रिया पारेख यांना शुभेच्छा देतो की नवीन संकल्पना घेऊन हा कार्यक्रम त्यांनी चालू केला आहे। मला वाटतं हे 3रं वर्ष असावं, सलग 3ऱ्या वर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि यातून मेन एम्पॉवरमेंटसाठी ते प्रयत्न करीत आहेत। असे कार्यक्रम सातत्याने समाजातील सगळ्याच व्यक्तींसाठी, सगळ्या क्षेत्रातील, सगळ्या थरातील व्यक्तींसाठी झाले पाहिजेत। गायडन्स झालं पाहिजे आणि केवळ आपला व्यवसाय, आपली नोकरी एवढंच न बघता आपलं या देशाशी काहीतरी नातं लागतं, देणं घेणं लागतं, या देशाचे आपल्यावरती उपकार आहे, ही भावना आपण कायम मनामध्ये ठेवली पाहिजे। जेणेकरून जिथे समाजामध्ये आपली गरज असेल
तिथे आपण जाऊन मदत करू शकतो. तर मी डॉक्टर प्रिया पारेख यांना शुभेच्छा देतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने, त्यांचं अभिनंदन करतो. Hello everyone, this is Debarshi Chakravarti. I am the co-director along with Dr. Priya Parekh for Me to Be Mission 2034. आज का कार्यक्रम मेंस डे इंटरनेशनल के हिसाब से हमने मनाया था. एक्चुअली 19 नवंबर एज एवरीबडी नोस इज अ इंटरनेशनल मेंस डे, बट ड्यू टू वर्ल्ड कप एंड ड्यू टू दिवाली वैकेशंस वी हैव टू पोस्टपोन दिस डेट. हमें ये पोस्टपोन करके 29 को करना पड़ा, बट नेवरदलेस हमें ये मौका मिला कि दो कंपटीशन को एक साथ हम दो हमारे जो फ्लैगशिप इवेंट है उसको हम एक साथ लाए. एक है मिस्टर विस्कस जो मी टू वी फाउंडेशन का एक इनोवेटिव पुणे में, आई वोंट से ऑल ओवर इंडिया में है, बट पुणे में एक अपने तरीके का फ्लैगशिप प्रोग्राम है विच इज़ बियर्ड एंड मुस्टैच कंपटीशन. और इस बार हमारे पास 15 कंपटीशन पार्टिसिपेंट आए हैं एंड दे आर लुकिंग रियली ग्रेट पार्टिसिपेशन. सिमिलरली दूसरा जो हमारा फ्लैगशिप इवेंट है आइंस्पायर अवार्ड, जो हम ये 3rd सीजन है आइंस्पायर अवार्ड का. पिछले 2 इवेंट आइंस्पायर अवार्ड का आपका थीम ये है कि जो भी अपने काम से बीट भी सोशल वर्क, बीट भी पर्सनल अचीवमेंट, कोई स्पोर्ट्स पर्सन है, कोई आर्टिस्ट है, या किसी ने कोई सोशल इनिशिएटिव लिया है, तो वो अपने काम से जब दूसरों को इंस्पायर करते हैं, सोसाइटी को इंस्पायर करते हैं, हम उनको अवार्ड्स देते हैं. तो हमने पुणे में नॉमिनेशन स्प्रेड आउट किया था, तो वी रिसीव्ड ह्यूज नंबर ऑफ नॉमिनेशंस. उसमें से 15 जनों को सिलेक्ट करना was a very difficult task for our jury. It was, we have a esteemed jury who selected the 15 deserving candidates. So they have received this award today. So it was a great program, and I wish them all the best. And I wish Me to We Foundation का जो main theme है, which is men empowerment. When I say men empowerment, it is not just a counterpart कि women empowerment का gender equivalent नहीं है. एक पुरुष या मेन की मेंटल हेल्थ, मेंटल एम्पावरमेंट की बात हो रही है. इसकी थीम अलग है, इसका कॉन्सेप्ट अलग है. वी आर मोर इनटू जेंडर न्यूट्रल अपब्रिंगिंग. सो थँक यू सो मच. दाढी आणि मिशनचं हे जे कॉम्पिटिशन झालं त्याच्यामध्ये आपण बघितलं की विविध लोक यामध्ये सहभागी झालेले होतं. विविध प्रकारचे दाढी आणि मिशा हे जे कॉम्पिटिशन एक अनोखं होतं आणि याच्यामध्ये जे विनर झालेले आहेत ते आता आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्या आज भावना जाणून घेणार आहे. काय सांगाल, आज तुम्ही या कॉम्पिटिशन मध्ये सहभागी झालाय, कसं वाटतंय? नमस्कार, माझं नाव देवेंद्र दिलीप खोले. मी पुण्यातच बॉर्न अँड बॉटअप झालोय. आता या कॉम्पिटिशन बद्दल म्हणायचं झालं तर हे मिस्टर विस्कस मिशन 2034 हे मिशन एक मेन एम्पॉवरमेंटसाठी आहे, जिथे पुरुषांसाठी महत्त्व दिलं जातं की पुरुषांनाही भावना असतात, पुरुषांनाही दुःख होतं. ह्या गोष्टींना जाणीव लोकांना करून देणं हे गरजेचं, त्यासाठी हे मिशन आहे. आणि मला खूप छान वाटतंय की ह्याचं मी परत सेकंड कॉन्झिक्युटिव्ह विनर झालेलो आहे. मागच्या वर्षीही मला हा मान मिळाला, त्याबद्दल मी आभारी आहे सगळ्यांचा. प्रिया मॅडम, डॉक्टर प्रिया पारेख या मिशनच्या डायरेक्टर आहेत आणि त्या हे खूप 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 चांगलं काम करत आहेत पुरुषांच्या एम्पॉवरमेंटसाठी. कारण ही ॲक्च्युली समाजाची आता सध्या गरज आहे, जिथं नेहमी महिलांचं एम्पॉवरमेंटसाठी विषय होत असतो, असं पुरुषांसाठी कधीच कुठेच ऐकण्यात आलेलं नाही. हे मिशन ह्यासाठीच आहे की पुरुषांसाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण व्हावा, त्यांनाही व्यक्त होता यावं, त्यांच्याबद्दलही समाजात जाणीव व्हावी की त्यांनाही दुःख असतात, त्यांनाही भावना असतात. आणि ह्यासाठी त्यांनी हे जे केलेलं आहे हे खूप उत्कृष्ट कार्यक्रम आहे आणि हे मिशन हे खूप योग्य आहे. माझं नाव विनोद सोनावणे. मी ग्राफिक डिझायनर आहे बाय प्रोफेशन आणि वयाच्या 56व्या वर्षी ह्या प्रोग्रामला किंवा ह्या कॉम्पिटिशनला मी सहभागी झालो आणि त्यात विनर झालो. त्याबद्दल मला फार अभिमान पण आहे आणि फार बरं वाटलं. हा इनिशिएटिव्ह जे मी टू वी संस्थेने जो उभारण्यात आला आहे त्यात त्यांचा पुरुषार्थकर्ता लोकांसाठी जे काय त्यांना कार्य करतात त्याची जाणीव होऊन देणं फार गरजेचं आहे. कारण आपण दरवेळेस वुमेन एम्पॉवरमेंट म्हणतो, पण मेन एम्पॉवरमेंटसाठी फार
क्वचित मी अशा गोष्टी ऐकल्या होत्या आणि जेव्हा मला ही कळलं की ही संस्था या बद्दल काम करते त्यात मला फार बरं वाटलं. आणि वी ॲज अ फादर ऑल्सो ऑलवेज लाईक टू प्ले अ वर्सटाईल रोल इन अ व्हेरी डिफरंट मॅनर. प्रत्येक गोष्टीला आम्हाला पण वाटतं की आम्ही या काही गोष्टी आम्ही एक्सप्रेस कराव्या, पण एक पुरुषार्थ असल्यामुळे तो एक ड्रॉबॅक असू शकतो आमचा आणि त्यामुळे आम्हाला ती गोष्ट करता येत नाही किंवा सहजपणे बोलता येत नाही. पण आज ह्या प्लॅटफॉर्म मार्फत आम्हाला असं कळतं की लाईक आम्ही या गोष्टीला चांगल्या गोष्टी सामोरे जाऊ शकतो आणि त्याला दुसऱ्या लोकांना त्याचा हा प्रोत्साहन मिळू शकतो. मेरा नाम तुषार रमनन है और आज मैं ये मिस्टर विस्कस शो में आया हूँ और खास करके मैं इसलिए आया हूँ क्योंकि ये इसका जो विजन और मिशन है ये बहुत ही अद्भुत है. दिस इज अ कॉज फॉर मेन एम्पावरमेंट 2034 बाय डॉक्टर प्रिया पारेख और मैं इसका हिस्सा रह चुका हूँ लास्ट ईयर भी. और ये साल भी मैं जैसे उन्होंने कॉल किया मैं तुरंत हाँ बोल दिया. लास्ट ईयर मैं एक मोटिवेशनल स्पीकर की तौर से आया था और इस साल मैं एक ज्यूरी मेंबर की तौर से आया. काफी अच्छे कंटेस्टेंट थे, 15 कंटेस्टेंट थे फाइनलिस्ट, जिनका एक मोटिवेशनल सेशन भी हुआ था पहले. और आज 3 राउंड्स हुए जिसमें कैजुअल राउंड्स था, ट्रेडिशनल राउंड था और एक क्वेश्चन आंसर राउंड था जो स्पॉन्टेनियस था. ये बड़ा यूनिक सा इवेंट है क्योंकि ये मिस्टर विस्कस कभी ऐसा आपने सुना नहीं होगा कि बियर्ड एंड मुस्टैच के ऊपर एक कंपटीशन है जो आउट ऑफ द बॉक्स कॉन्सेप्ट है. और कंपटीशन बहुत टफ था क्योंकि लोग ये जो बियर्ड और विस्कस जो बोलते हैं ये इमोशन के तौर पे उगा रहे हैं. ऐसे नहीं कि फैशन स्टेटमेंट के लिए, क्योंकि स्टाइल है तो विराट कोहली का है या कोई भी फिल्म स्टार का है तो चलो हम फॉलो करते हैं, ऐसा नहीं था. ये उनका खुद का एक रीजनिंग था और कंपटीशन बहुत टफ था. एंड फाइनली 2 फाइनलिस्ट हमें चूज करने थे, 3 जजेस थे, लेकिन हमने जब टोटल अप किया हमने देखा कि 2 जो थे मेन हम तीनों के बीच में कॉमन रहे. और जो एज ग्रुप है, जो फर्स्ट रनर अप है वो नियरली 60 प्लस है और जो विनर है ये सेकंड टाइम विन किया उन्होंने, लास्ट ईयर भी ये विनर रह चुके हैं. तो आप सोच सकते हैं पूरा 365 डेज इन्होंने मेंटेन किया अपना दाढ़ी और मुस्टैच को. एंड ही वाज रियली लुकिंग गुड एंड इट वाज रियली टफ बट एट द एंड ऑफ द डे द बेस्ट पर्सन वन. और अमेजिंग शो एंड विजन ऑफ दिस होल, ये जो कॉन्सेप्ट है ये बहुत ही बढ़िया. इंटरनेशनल मेंस डे पे होना था लेकिन ये आज हुआ, बट अमेजिंग. आई मीन 3 cheers to Priya Parekh and the entire team. So hello, my name is Moeen and I'm from Kashmir and I have came here to participate in this competition that's Mr. Whiskers and I feel very proud and very honored to be here to be part of Mr. Whiskers. It was pleasure being here. The stage time was good, the audience was very good. I had fun. Not me, everyone who was participating in this had fun. We all loved being here. नमस्कार, मी मिलिंद राऊत. आज मी टू वी यांच्या मार्फे आयोजित मिस्टर विस्कर्स ही कॉम्पिटिशन होती. खूप चांगला अनुभव होता. खूप वेगळा प्रयत्न आहे की यासारखा एक प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यावरती पुरुष त्यांच्या पद्धतीची सौंदर्य स्पर्धा घेऊ शकतात आणि ह्यांच्या उपक्रमास माझ्या खूप खूप शुभेच्छा. ओके, इथं येऊन मला खूप एक वेगळा अनुभव मिळाला आणि रॅम्प वॉक हे मी खूप वर्षानंतर पहिल्यांदाच करतोय. म्हणजे मी कॉलेजमध्ये कधीतरी केलं होतं पण त्याच्यानंतर मी काही केलं नव्हतं. तर माझ्यासाठी खूप एक वेगळा एक्सपिरियन्स होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका चांगल्या मिशनसाठी मी हे केलं. त्यामुळं मी टू वी मिशन 2034 हे डेफिनेटली याच्या पुढं आम्ही प्रमोट करू. आणि डॉक्टर प्रिया, I would like to say thanks to Dr. Priya and entire Whiskers team to arranging such a nice, competition, and I would really love to be a part of this mission.